जमलेल्या माझ्या तमाम ख्रिस्ती बांधवांनो, भगिनींनो, मुलांनो आणि मुलींनो, ख्रिस्ती धर्मामध्ये दोन महत्वाचे सण आपण पाळत असतो. तर पहिला सण आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं इन्कार्नेशन, देहधारण. म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी स्वर्गातून उतरलेला प्रभू येशू ख्रिस्त हा मानवी देह धारण करतो. त्याने आपलं कार्य पूर्ण केल्यानंतर शास्त्री, परुषी, याजक वर्ग आणि लोक यांच्या शिक्षेला तो सामोरा जातो. त्याला मरणदंडाची शिक्षा होते आणि क्रूस तो कालवारीच्या डोंगरापर्यंत वाहतो. येशूचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान एक फार मोठं रहस्य आहे. आज संपूर्ण देऊळमाता, संपूर्ण जगभर येशूच्या पुनरुत्थानाचा म्हणजे ईस्टरचा सण आज साजरा करीत आहे. संत पौल म्हणतो, जर ख्रिस्त क्रूसावर मरण पावला तर ख्रिस्ती धर्माला, ख्रिस्ती अध्यात्माला, ख्रिस्ती जीवनाला काहीच अर्थ राहत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला आणि तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. ह्याच संपूर्ण ख्रिस्ती जीवनाचं, धर्माचं, अध्यात्माचं गमक आहे. भित्रे असे शिष्य येशूच्या पुनरुत्थानाने पेटून उठले आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी येशूची सुवार्ता पसरविली. आज सगळ्या ख्रिस्ती बांधवांना गेल्या 46 दिवसामध्ये त्यांनी जी मनाची, आत्म्याची, हृदयाची तयारी केलेली आहे, हा ईस्टरचा सण सर्वांना सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ म्हणून मी फादर लिओ आणि माझ्या समवेत सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. गॉड ब्लेस यू. हॅपी ईस्टर टू यू.